रबाले परिसरामध्ये या ठिकाणी अद्ययावत अशा महानगरपालिकेची शाळा आहे आणि या शाळेमध्ये कष्टकरी जी वसाहत आहे, रबाल असेल, आंबेडकर नगर असेल, विविध या ती MIDC मधली जी कष्टकरी वसाहत आहे, त्या वसाहतील विद्यार्थ्यांसाठी ही शाळा आहे. आणि विशेष करून या शाळेचं एक नावलौकिक म्हणायला हरकत नाही, कारण अनेक विद्यार्थी प्रत्येक क्षेत्रात प्रगतीपथावर आहेत. माझ्या समोर आहे त्या या शाळेच्या मुख्याध्यापिका. मॅडम जी, काय सांगाल की आज तुम्ही पाहताय की दोन टप्प्यात आपण चालतो. एक म्हणजे नागरी वस्ती ज्याला आपण दर्जा म्हणतो, परंतु कष्टकरी वर्ग असतो त्यातले विद्यार्थ्यांना घडवून ही तारेवरची कसरत करावी लागते. परंतु तुम्ही या ठिकाणी अथक प्रयत्न सगळे शिक्षक करता. काय सांगाल या संदर्भात? बरोबर आहे सर तुमचं म्हणणं, की ही जी आमची शाळा आहे PMC राजछत्रपती शाहू महाराज विद्यालय, ही केवळ एक शिक्षणाचं केंद्र नसून एक संस्काराचं केंद्र आहे. आणि माझे सर्वच शिक्षक सहकारी जे आहेत ते अगदी मन लावून काम करतात. त्याचप्रमाणे आमच्या पाठीमागे जो भक्कम आधार आहे ते इथले लोकप्रतिनिधी आणि लोकप्रतिनिधींच्यामुळेच आम्ही हे सगळं शक्य करू शकतो. कालच जी परीक्षेचा रिझल्ट लागला राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटकांची, त्यामध्ये आमचे विद्यार्थी 100% पास, 36 पैकी 36 विद्यार्थी पास झाले आणि त्यापैकी 32 विद्यार्थी आमचे मेरिटला आले. त्याचप्रमाणे इतर ज्या स्पर्धा परीक्षा, स्कॉलरशिप परीक्षा असेल, हमी भाबा स्पर्धा परीक्षा असेल, शिष्यवृत्ती 5वी आणि 8वी दोन्ही परीक्षांनाही आमची मुलं मेरिटमध्ये असतात. म्हणजे जरी मुलं इथली स्लम एरियातली असली तरी हो हे शक्य आहे, म्हणजे आम्ही करून दाखवतो प्रयत्न. म्हणजे हो हे शक्य आहे शिक्षणातून परिवर्तनाकडे, म्हणजे हे ब्रीद वाक्य तुमच्या शाळेत. बरं, आता हे तुम्ही म्हणतात, परंतु आता आपण जो म्हणजे कष्टकरी वसाहत असं म्हणतो, कारण तिथे छोटी छोटी घरं असतात, मुलं असतात, 1 असेल, 2 असेल, 3 असेल, तर ते शाळेत जातात तिथे शिक्षण, परंतु घरात आल्यानंतर अभ्यास करायला त्यांना जागा नसते. तर अशा वेळेला शाळा पुन्हा त्यांना कशा पद्धतीने सहकार्य करते? शाळा आमची 365 दिवस चालू असते. तुम्ही म्हणाल तर सकाळी 6:30 वाजल्यापासून रात्री 6:30 ते 11 पर्यंत आमचे विद्यार्थी येतात. म्हणजे शाळेच्या वेळात शिक्षण दिलं जातं असं नाही, तर त्यामध्ये जादा शिक्षक असतील किंवा 10वीची जी मुलं आहेत त्यांना घरी अभ्यासासाठी तसे वातावरण नाही, त्यामुळे इथे नाईट क्लासेस सुद्धा चालतात. त्याचप्रमाणे जे क्रीडा क्षेत्रातील जे आमचे आता विद्यार्थी आहेत ते नॅशनल लेव्हलपर्यंत गेले. मग अशा विद्यार्थ्यांना सुद्धा संध्याकाळी जेव्हा ही मुलं शाळा सुटते 6 वाजता, त्यानंतर आमचं दुसरा सेशन चालू होतो, ते म्हणजे जी क्रीडाची मुलं आहेत ती येऊन इथे प्रॅक्टिस करतात. त्यामुळे 10:30 ते 11 पर्यंत ही मुलं इथे प्रॅक्टिस करत असतात. सर, शाळा अद्ययावत आहे सगळं, आपण आता विद्युत जर बाबतीत विचार केला की विजेचा तुटवडा असेल किंवा वीज बचत करणं हा सुद्धा एक प्रयत्न केला जातो. आज ही शाळा अशी आहे की यामध्ये या ठिकाणी अपारंपरिक ऊर्जेचा सुद्धा वापर करण्यात आलाय. टेरेसचा वापर आपण त्या पॅनलच्या माध्यमातून वीज निर्मिती करण्याचा प्रयत्न आहे. माजी महापौर आणि नवनिर्वाचित नगरसेवक आणि प्रशासनाच्या माध्यमातून त्या ठिकाणी पॅनल लावलेले. काय सांगाल या संदर्भात? आपण वीज बचत चांगला प्रश्न विचारलेला आहे, कारण प्रत्येकाने वीज बचत केली पाहिजे आणि आमच्या शाळेचा त्यामध्ये सहभाग आहे. आदरणीय सोनवणे साहेब, माजी महापौर, नवी मुंबई महानगरपालिका, स्थानिक नगरसेवक यांच्या प्रेरणेने आपल्या शाळेमध्ये सोलर पॅनल बसवलेले आहे. आमची शाळा ही झिरो एनर्जी शाळा म्हणून महाराष्ट्रातली एक नावाजलेली शाळा आहे. तुम्ही पाहिलं असेल की आमच्या प्रत्येक वर्गामध्ये ही सोलर पॅनलच्या विजेचा वापर केला जातो आणि वीज बचतीचा जे संस्कार आहेत ते आम्ही लहानपणापासून या विद्यार्थ्यांमध्ये रुजवण्याचा प्रयत्न करत असतो. आता ज्या उद्यानात आपण उभा आहे की आपण बघतो अनेक शाळांना खेळायलाच जागा नसते, उद्यान तर लांबचीच गोष्ट आहे. तर या ठिकाणी विद्यार्थ्यांना सुद्धा हे उद्यान कसं असावं या संदर्भात सुद्धा तुम्ही काय मार्गदर्शन करता का? अतिशय चांगला प्रश्न आहे. आमची शाळा आणि आमची परसबाग ही अतिशय सुंदर आहे आणि या परसबागेमध्ये विद्यार्थी, शिक्षक यांच्या माध्यमातून विविध औषधी वनस्पती, फुलझाडं आणि फळझाडं आपण या ठिकाणी लावलेली आहेत. विद्यार्थ्यांचा त्याच्यामध्ये सहभाग असतो आणि ही शहरातली शाळा आहे. आपल्याला खरं वाटणार नाही, आता तुम्ही प्रत्यक्ष पाहत आहात की एवढं भव्य परसबाग आहे, त्याच्यामध्ये फुलझाडं आहेत, फळझाडं आहेत, फळभाज्या सुद्धा लावलेल्या आहेत. यामध्ये आम्ही विद्यार्थ्यांचा सहभाग घेतो. परिसरातील काही दुर्मिळ वनस्पती आहेत त्यांचीही लागवड आम्ही या ठिकाणी करत असतो आणि अशी सुसज्ज शाळेची सुसज्ज सुंदर परसबाग आहे. आमच्या शाळेला दरवर्षी सुंदर परसबागेचं पारितोषिक प्रथम क्रमांकाचं मिळत असतं आणि आम्हाला याबाबत आमचे मार्गदर्शक आदरणीय सोनवणे साहेब यांचं नेहमी आम्हाला मार्गदर्शन मिळत असतं. त्यामुळेच तसेच या ठिकाणी कर्मचारी आहेत, ते कर्मचारी सुद्धा
विविध वनस्पतींची त्यांच्या अनुभवातून माहिती देत असतात की शेती कशी करावी. शहरातल्या विद्यार्थ्यांना माहिती नसतं. मग ते आणि त्यांची गरज अशी तुम्ही आता सांगितलं की हा परिसर कष्टकरी वस्तीचा आहे. छोट्या छोट्या घरात राहणारे, तिथे राहायला जागा नाही, तिथे कसली बाग आणि काय. पण या शाळेने या ठिकाणी असं सुंदर भव्य परसबाग उभारलेली आहे आणि यामध्ये विद्यार्थ्यांचा सहभाग किंवा त्यांचं शैक्षणिक गुणवत्ता वाढीसाठी विशेषतः स्कॉलरशिपचे तास या ठिकाणी आमचे शिक्षक घेत असतात आणि या निसर्गाचा शहरी भागात विद्यार्थी शिक्षक अतिशय चांगल्या पद्धतीने आनंद घेत असतात. या संदर्भात मी एक सांगू इच्छिते की शाळेने म्हणजे जशी परसबाग सुंदर आहेच आहे, पालिकेचे आपले कर्मचारी आहेत किंवा इथे साहेबांच्या याच्याने ही परसबाग सुंदर आहेच आहे, पण त्याचबरोबर शाळेने ह्या वर्षी एक नवीन उपक्रम चालू केला की वाढदिवसाला आपण काय करतो की मुलं चॉकलेट देतात. तर हे चॉकलेट बंद करून आम्ही मुलांना फक्त सांगितलं की तुमच्यापर्यंत शक्य होईल जसं शाळेला एक पुस्तक आणि छोटंसं रोपटं द्या. तर बरेचसेच मुलांनी पालकांनी आम्हाला सहकार्य केलं आणि मुलांच्या वाढदिवसाला रोपटं दिलं. म्हणजे गुलाबाची झाडं असतील किंवा इतर फुलझाडं असतील, त्याचप्रमाणे फळझाडं असतील, ती सुद्धा विद्यार्थ्यांनी स्वतः आणून इथे बागेमध्ये लावलेली आहेत. बघा म्हणजे परसबाग, शाळा परसबाग म्हणजे शहरातल्या विद्यार्थ्यांना उद्यान म्हणजे काय आणि त्या उद्यानात कुठली झाडं असतात याचं सुद्धा अनेक विद्यार्थ्यांना माहीत नसतं. परंतु या शाळेमध्ये या विद्यार्थ्यांना परसबाग आणि दुसरा नवीन त्यांनी उपक्रम सुरू केलाय तो म्हणजे वाढदिवस तुम्ही मोठ्या प्रमाणात साजरा करत असाल किंवा चॉकलेट वगैरे विद्यार्थ्यांना देताय त्यापेक्षा एक रोपटं द्या. असे असंख्य विद्यार्थ्यांचा वाढदिवस जेव्हा साजरा होतो तेव्हा असंख्य झाडं या ठिकाणी लावले म्हणजेच निसर्गाचा पर्यावरणाचा जो ऱ्हास होतोय तो होणार नाही. भविष्यात त्याच विद्यार्थ्यांना याच झाडाचा या ठिकाणी उपयोग होईल म्हणजे शिक्षणाबरोबरच पर्यावरणाचे सुद्धा त्यांना महत्व पटेल असं या शाळेच्या माध्यमातून हे उपक्रम राबवले गेलेले आहेत. आपण बघतो की प्रत्येक क्षेत्रामध्ये आपला भारत देश असेल, इव्हन राज्य असेल, खेडे असेल, शहर असेल, हे शिक्षणाच्या बाबतीत प्रगतीपथावर आहे. आज नवी मुंबईमध्ये 21व्या शतकातलं अद्ययावत शहर म्हणून या नवी मुंबईकडे पाहिलं जातंय. याच बरोबर या ठिकाणी सिडको असेल, MIDC असेल आणि नवी मुंबई महानगरपालिका असे 3 विभागामध्ये हे शहर वसलं गेलेलं आहे. परंतु हे शहर वसवताना ज्यांनी कष्ट केले, ज्या कष्टकरी वसाहती आहेत त्या वसाहतीमधल्या विद्यार्थ्यांना चांगलं दर्जेदार असं शिक्षण मिळावं यासाठी प्रयत्न करणारे असे नवी मुंबई महानगरपालिकेचे माजी महापौर आणि आता नवनिर्वाचित नगरसेवक सुधाकर सोनवणेजी यांनी या ठिकाणी प्रयत्न करून राजश्री छत्रपती शाहू महाराज विद्यालय अद्ययावत असं नवी मुंबई महानगरपालिका संचालित केलेलं आहे. सर काय सांगाल ही संकल्पना तुमच्या मनामध्ये कशी आली? कारण ही जर शाळा पाहिली तर आपण लोणावळ्याची एखादी शाळा असते जिथे लोणावळ्याला एक निसर्गरम्य ठिकाण म्हणतो, तिथे आल्यानंतर असं वाटतं की आपण लोणावळ्याला गेलो की काय. परंतु या कष्टकरी वसाहतीतल्या विद्यार्थ्यांना इतकं उत्कृष्ट असं दर्जेदार शिक्षण देण्याचा तुम्ही प्रयत्न केलेला आहे, काय सांगाल? नाही कसं आहे, सगळ्यात महत्वाचं तर हे आहे की शिक्षण देणं म्हणजे काय त्या कष्टकऱ्यांवर आपण उपकार करतो असं नाहीये. तो त्यांचा मूलभूत अधिकार आहे आणि मूलभूत अधिकार देताना मी काही खूप नवीन केलेलं आहे असंही काही नाहीये. नवी मुंबई महानगरपालिका म्हणजे या ठिकाणचं सरकार आणि सरकारपेक्षा मोठं कोणीच असलं नाही पाहिजे. मग एखादी खाजगी शाळा तुम्हाला मोठी वाटते आणि सरकारी शाळा छोटी वाटते, हा कन्सेप्टच मुळात लोकशाहीला छेद देणार आहे. आणि त्यामुळे तुम्ही लोकशाहीला छेद देता की लोकशाहीला समर्थन करता हा मुद्दा इथे महत्वाचा आहे. तर मला असं वाटलं की जे मी करू शकलो नाही, माझ्या बालवयामध्ये मला शिक्षण घेणं शक्य झालं नाही आणि ज्यावेळेस माझ्याकडे लोकप्रतिनिधी म्हणून संधी मिळाली तर त्या संधीचा फायदा घेत मी निश्चितपणे ह्या भागामध्ये जो कष्टकरी माणूस आहे, जो गरीब आहे, जो मी लहानपणी होतो तसाच आहे, तर त्याला आपण कुठेतरी नियम आणि ह्या सगळ्या कायद्याच्या चौकटी याची फक्त हे करत बसून चालणार नाही. तर त्याच्या पलीकडे जाऊन माणूस, कारण ह्या कायदा कोणासाठी आहे? माणसासाठी आहे. आणि जो कायदा माणसासाठी आहे तर त्या माणसासाठी महत्वाचं काय आहे? कारण कायद्यामध्ये बदल करायचा असेल, अमेंडमेंट आणायचे असतील तर ते सुरुवात केल्याशिवाय तुम्हाला कसं कळणार आहे? विरोध झाल्याशिवाय तुम्हाला कसं कळणार आहे? आणि त्यामुळे आपण जी ब्युरोक्रेसी आहे त्यांच्याबरोबर आपले खूप चांगले संबंध होते. त्याच्यापैकी एक आदरणीय प्रेमसिंग मीना साहेब, त्यांच्यानंतर आलेले आदरणीय खुल्लर साहेब आणि त्याच्यानंतर आलेले सुनील सोने, ह्या तीनही महापालिका आयुक्तांनी मी सुरू केलेलं जे स्लम भागातलं काम आहे ते त्यांना काम पटलं आणि त्यामुळे त्याच्यातला सगळ्यात महत्वाचा मुद्दा जो आहे, भारतीय लोकशाहीमध्ये लोकांचा पहिला अधिकार काय आहे? अन्न, वस्त्र, निवारा हे जरी असलं मूलभूत याच्यात, परंतु ह्या सगळ्या गोष्टी भिकेच्या स्वरूप न देता त्यांचा तो अधिकार आहे ना, अधिकार आपण शिक्षणाच्या माध्यमातून त्यांना दिला तर उद्या तुम्हाला अन्नासाठी बनवून भटकणारी लोक दिसणार नाही.
आणि म्हणूनच सुंदर शाळा कशी असावी, तर सरकारी शाळा म्हणजे इतर खाजगी शाळांपेक्षा चांगली असावी या संकल्पनेतून आपण राजर्षी शाहू महाराज विद्यालयाची सुरुवात केली. कारण राजर्षी शाहूंनी देखील त्यांच्या कार्यकाळामध्ये त्यांच्या राज्यामध्ये शिक्षण सक्तीचं केलं आणि मराठ्यांना पहिल्यांदा त्यांनी रिझर्वेशन दिलं 1942 साली. म्हणजे आपण विचार करा 1902 साली म्हणजे देशाच्या 45 वर्ष स्वातंत्र्याच्या अगोदर रिझर्वेशन त्यांनी आणलं. नंतर बाबासाहेबांनी ते कायद्यात आणलं. शिक्षण हे तुम्हाला राईट टू एज्युकेशन शिक्षणाचा अधिकार जो आहे हा 2009 ला कायदा आपण मंजूर केला आणि त्या माध्यमातून आज आपण काय करतोय तोपर्यंत बऱ्यापैकी जवळजवळ 70% वरती आपण खाजगीकरणामध्ये इन्व्हॉल्व्ह झालेलो आहे आणि आता तर आपण जवळजवळ 99% पर्यंत खाजगीकरणच केलेलं आहे असं म्हणायला हरकत नाहीये. तर ही शाळा निश्चितपणे या राज्यातल्या देशातल्या लोकांसाठी आदर्श शाळा आहे. प्रत्येक लोकप्रतिनिधीने अशा पद्धतीने शेवटचा माणूस जो आहे तो महत्वाचा मानून काम केलं तर अशा प्रकारचा निकाल आणि रिझल्ट आल्याशिवाय राहत नाही. पण तुम्ही सर असं म्हणालात की याच्यावरती नेमके महापालिकेचा अस्तित्व म्हणजे सरकार आहे, परंतु हे करण्यासाठी सुद्धा मानसिकता असावी लागते. कारण अनेक शाळा आहेत, आपण बघतो जवळजवळ 91 शाळा या महानगरपालिकेच्या आहेत. परंतु जर सगळ्या शाळांचा किंवा खाजगी जर बघितलं तर शाळेचा दर्जा आणि विद्यार्थ्यांना मिळणारं शिक्षण आज या ठिकाणचा विद्यार्थी क्रीडा क्षेत्रात उल्लेखनीय असं प्रगतीपथावर आहे. दुसऱ्या तुमच्या सांस्कृतिक कार्यक्रमामध्ये सुद्धा तो प्रगतीपथावर आहे. स्कॉलरशिपमध्ये सुद्धा प्रगतीपथावर आहे. असं कुठलं क्षेत्र नाही की ज्यामध्ये या शाळेतला विद्यार्थी मागे, कारण हे सगळे विद्यार्थी कष्टकरी वर्गातले. तर त्याच्यामुळे हा जो तुम्ही म्हणालात, परंतु तुम्ही जसं म्हणालात की राजश्री छत्रपती शाहू महाराजांनी ज्या पद्धतीने केलं हे नाव सुचवणं किंवा या शाळेवरती एक निगा म्हणजे आपण म्हणतो ना की एक लक्ष असणं तरच ते होऊ शकतं. काय सांगाल या संदर्भात? नाही लक्ष बघा लोकप्रतिनिधीचं लक्ष असलंच पाहिजे. रिझल्ट जो आहे तो प्रशासनाच्या माध्यमातून दिसला असता तर 6 वर्ष निवडणुका झाल्या नाही. त्या काळामध्ये खूप चांगलं काही झालं असतं. परंतु लोकप्रतिनिधी लोकशाहीमध्ये किती महत्वाचं आहे हे आपण ह्या 6 वर्षाच्या काळामध्ये, कारण अंधार झाल्याशिवाय उजेडाचं महत्व कळत नाहीये. त्यामुळे 6 वर्ष हा प्रशासकीय काळ गेला आणि त्याच्यानंतर लोकशाहीतला काळ किती महत्वाचा आहे, लोकप्रतिनिधी किती महत्वाचा आहे, आपला रिप्रेझेंटेटिव्ह किती महत्वाचा आहे हे लोकांच्या लक्षात आलं आणि त्याच्यातनं हे आपण निर्माण केलेलं आहे. लोकशाही ही तिचे जे मूल्य आहेत म्हणून तर लोकप्रतिनिधीला शिक्षणाची आट नाहीये, परंतु एखाद्या क्लर्कला देखील शिक्षणाची आट आहे. लोक बोलतायत काय एखादा 5वी पास झालेल्या माणसाला IAS ने नमस्कार. अरे नमस्कार तर कोणी कोणाला करायचा असतो, प्रश्न नमस्काराचा नाहीये. मला काय आहे की माझ्यामध्ये पार्सलिटी नसली पाहिजे. काम करण्यासाठी तर इंजिनियर आहे ना, त्याला मला सुचवायचं की मला हे पाहिजे, पण ते कसं चौकटीत बसवायचं ते इंजिनियरचं काम आहे, कसं प्रशासकीय दृष्ट्या बसवायचं ते वॉर्ड ऑफिसरचं काम आहे आणि कसं त्याला ओव्हरऑल सँक्शन द्यायचं ते IAS म्हणून कमिशनरचं काम आहे. तर त्यामुळे मी सुचवताना मला माझ्या चष्म्यातनं कुठली जात धर्म किंवा माझ्या जवळचा लांबचा असं न दिसता समतोल विकास करता आला पाहिजे, समान विकास करता आला पाहिजे आणि समान विकास केला तर रिझल्ट हा निश्चितपणे प्रभाग क्रमांक 19-20 जे पूर्वीचा आहे आणि आताचा प्रभाग क्रमांक 6 आहे याच्यातनं तुम्हाला स्पष्ट जाणवेल. सर याच बरोबर आपण विद्युत, आता विद्यार्थ्यांना विद्युत कोर्स शिकवला जातो. म्हणजे घरात आपल्या छोट्या घरामध्ये सुद्धा जे आई वडील कष्ट करणारे जे असतात ते बाहेर जातात आणि विद्युत मध्ये शॉर्ट सर्किट झालं किंवा काय घटना घडली तर त्याचं सुद्धा सिमेंटच्या माध्यमातून या ठिकाणी प्रशिक्षण दिलं जाते. परंतु विद्युत वाचण्यासाठी सुद्धा या शाळेमध्ये आपण सौर ऊर्जेचा सुद्धा प्रोजेक्ट राबवलाय, तो कसं? नाही कसं आहे, तुम्हाला सोलर एनर्जी हा कन्सेप्ट जो आहे की भारतामध्ये आपण पाहतोय अपारंपरिक ऊर्जा निर्मिती ही किती महत्वाची आहे. अपारंपरिक ऊर्जेसाठी आपल्याकडे सुरुवातीला काही मर्यादा होत्या. आपण हायड्रो पॉवर होतं, आपल्याला विंड पॉवर आलं, त्याच्यानंतर आपल्याकडे थर्मो पॉवर आलं आणि त्याच्यानंतर आता सोलर पॉवर आहे. आता सोलर पॉवरच्या माध्यमातून आपण देशभरामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये क्रांती केलेली आहे आणि ही क्रांती आपल्याला होताना दिसते. मग त्याच्यामध्ये आपणही कुठे मागे राहू नये. या शाळेला लागणारा वीज पुरवठा, या शाळेला लागणारा गार्डनसाठी पाणी आहे, स्विमिंग पूलसाठी पाणी आहे, हॉलसाठी एअर कंडिशन आहे, हे सगळं आपल्याला रेग्युलर विद्युत याच्यातनं न घेता आपण जर सोलर या ठिकाणी बसवलं तर काय होईल, तर त्याचा फायदाच होईल आणि त्याच्यामुळे आपण ह्या शाळेला 100% सोलर स्कूल केलेलं आहे आणि एनर्जी फ्री असं म्हटलं तरी चालेल. ग्रीन एनर्जी, ग्रीन बिल्डिंग आपली ही आहे आणि प्रत्येकाने ते करावं. अपारंपरिक ऊर्जा हा तुमची माझी सगळ्यांचीच नैतिक जबाबदारी आहे, कारण आपण जे खनिज आहेत ते भविष्यामध्ये किती पुरतील
कोणाला सांगता येणार नाही. तुम्हाला जर हायड्रो पॉवर करायची असेल तर मोठमोठी धरणं तुम्हाला अपेक्षित आहे. तुम्हाला त्या ठिकाणी विंड करायची असेल तर ते डोंगराळ भाग आणि विंड प्रेशर ते लोकेशन्स तुम्हाला महत्वाचे आहेत. परंतु सोलरसाठी अनलिमिटेड जागा आपल्याकडे त्या ठिकाणी आहे. त्याच्यानंतर थर्मो पॉवरसाठी आपल्याला कुठून आपण तो गॅस उपलब्ध करणार, कुठून कोळसा उपलब्ध करणार, ह्या सगळ्या गोष्टी खूप महत्वाच्या आहेत. तर त्यामुळे पारंपरिक ऊर्जेपेक्षा अपारंपरिक ऊर्जा किती महत्वाची आहे हे आपण याच्यातनं दाखवलेलं आहे. आणि जसं आपण म्हणाला की सिमेंटच्या माध्यमातून आपण मुलांना तारतांत्रिक इलेक्ट्रिसिटी कशी हाताळावी, घरामध्ये जर छोटासा फॉल्ट झाला तर त्याच्यातून अपघातानं वाचण्यासाठी त्या तारा कशा हाताळाव्यात, प्राथमिक उपचार आपण ज्याला म्हणतो की एखादी जखम झाल्यावर प्राथमिक उपचार कसे करावे डॉक्टरकडे जाण्याच्या आधी, तसं आपल्या घरामध्ये एखादा शॉर्ट सर्किट झाला तर काय बंद करावं, काय सुरू ठेवावं आणि त्याच्यानंतर तारतांत्रिकाला बोलवावं. तर ही जी पूर्वकल्पना आहे ही मुलांना मिळावी म्हणून आपण अशा प्रकारचे कोर्सेस, वोकेशनल कोर्सेस आपण जे सुरू केलेले सिमेंटच्या माध्यमातून, ती एक गरज आहे आणि ते प्रत्येक शाळेने करावं. ते काय मराठी शाळेनेच करावं असं काही नाही. सीबीएसई स्कूलला देखील त्या मुलांना घरामधले इक्विपमेंट्स हाताळता आले पाहिजे. फक्त स्मार्टफोन हाताळून चालणार नाही, तर आपण ज्याच्यावर जगतो ते इक्विपमेंट्स देखील त्यांना हाताळता आले पाहिजे. विद्यार्थ्यांना जेव्हा मूल जन्माला येतं त्यावेळेला शाळेत जाईपर्यंत आई वडिलांचे संस्कार असतात, त्याच्यानंतर शाळेत आल्यानंतर शिक्षकांचे संस्कार असतात. या इथे विद्यार्थ्यांना जसं शिक्षक घडवतात तसेच पालकांचं सुद्धा अद्य कर्तव्य असतं आणि ते अद्य कर्तव्य या ठिकाणी बघायला मिळालेलं आहे. तुम्ही आदर्श पालक संस्कार पुरस्कार देण्याचा तुम्ही प्रयत्न केला आणि त्याला यश प्राप्त झालंय. या संदर्भात सुद्धा तुम्ही काय सांगा? नाही, आदर्श पालक पुरस्कार आम्ही जे दिले परवा, त्याचं कारण एकच आहे, कारण इथं बरेचसे असे पालक आहेत त्यांना शिक्षणाचा काहीच गंध नाहीये आणि शिक्षणाबद्दल जागरूकता त्यांच्याकडेच नाही तर त्यांच्या मुलांमध्ये कुठून येणार. मी तुम्हाला सांगतो की मला ह्या 2 वर्षामध्ये असा अनुभव आलेला आहे की किमान 6-6, 7-7 मुलं 10वीच्या पेपरलाच येत नाहीत आणि त्यामुळे आमचा जो निकाल आहे तो 100% लागत नाही, कारण पेपरलाच मुलं आले नाही तर ते नापास होणार आहेत. आणि आता हे जे प्रायमरीचे, प्री प्रायमरीचे जे मुलं आहेत ते देखील परीक्षेच्या काळामध्ये ॲब्सेंट राहत आहेत. तर मुलांमध्ये जागरूकता असण्यापेक्षा पालकांमध्ये जागरूकता असणं किती महत्वाचं आहे. आणि अशा पालकांना जर घडवायचं असेल, अशा पालकांना जर काय आदर्श द्यायचा असेल, तर जे पालक मुलांकडे खूप चांगल्या प्रकारे त्यांचं संगोपन करतात, त्यांच्यावर संस्कार करतात, तर अशा पालकांचं जर आपण अशा प्रकारच्या ट्रॉफी देऊन सन्मान केला तर इतरही पालकांना त्याच्यावर मोटिवेशन मिळणार आहे आणि ते देखील आपल्या पाल्याची जबाबदारी चांगल्या पद्धतीने घेऊ शकतायत. हा एकमेव त्याच्या पाठीमागचा उद्देश आहे. बघा, त्यांनी सांगितलं की निव्वळ मी नगरसेवक नाहीये, या नगराचा विकास व्हावा हे प्रत्येकाला वाटतं आणि ती सगळ्यात नैतिक जबाबदारी असते ती नगरसेवकांची असते. ती तर पार केलीच, परंतु त्याबरोबर विद्यार्थ्यांचा शिक्षणाचा सुद्धा त्यांनी भार उचलला, कारण जबाबदारी स्थानिकांचीच असते. कारण रबाले ते ठाणे बेलापूर रोड क्रॉस करून विद्यार्थी जायचे आणि त्या विद्यार्थ्यांना मग क्रॉस करणं, मग विद्यार्थ्यांचं शिक्षण मिळायचं नाही. पहिलं जर तिथे घेतलं असेल तर या ठिकाणी शाळा तयार केली आणि त्या शाळेमधून विद्यार्थ्यांना कशा पद्धतीने त्यांचं भविष्य घडवता येईल हा पहिला त्यांनी नगरसेवक झाल्यानंतर तो पहिला प्रश्न तो उचलला आणि तो यशस्वी झाला. त्याचबरोबर आधुनिकीकरण कशाला म्हणतात, विद्यार्थ्यांना शिक्षण देणं म्हणजे तेवढंच नाही तर आधुनिकीकरणाबरोबर सुद्धा विद्यार्थी घडले पाहिजेत आणि विद्यार्थ्यांना जसं शिक्षक घडवतात तसेच पालकांनी सुद्धा त्यांना आदर्श घडवण्यासाठी प्रयत्न केला, परंतु ते घडण्यासाठी सुद्धा पालकांना आदर्श घडवणं हा एक या ठिकाणी नवीन पायंडा या ठिकाणी सोनानी सरांनी खरोखर घेतलाय आणि त्यांना पुरस्कार सुद्धा दिला. अपारंपरिक ऊर्जेच्या बाबतीत सुद्धा आपण विचार केला तर तो सुद्धा या ठिकाणी वीज बचतचा सुद्धा ही संकल्पना राबवली गेलेली आहे. अशी अद्यावत अशी नवी महानगरपालिकेची शाळा आहे ज्याच्या एक आपले जे नगरसेवक आहेत त्यांच्या प्रयत्नाला यश प्राप्त झालंय, म्हणून या ठिकाणी असंख्य विद्यार्थी प्रगती पथावर आहेत. या ठिकाणी आज त्यांनी सांगितलेलं आहे या वर्गामध्ये जे विद्यार्थी बसलेले आहेत ते सर्व विद्यार्थी स्कॉलरशिपचे विद्यार्थी आहेत. शाळेत शिक्षण दिलं जातं पण शाळेच्या व्यतिरिक्त सुद्धा बाहेरच्या ज्या स्पर्धा असतात त्या स्पर्धेमध्ये सुद्धा मुलांनी गुणवत्ता घ्यावी यासाठी या ठिकाणी स्कॉलरशिपचं प्रशिक्षण दिलं जातं. आणि माझ्यासमोर जे शिक्षक आहेत मॅडमजी काय सांगाल, हे जे विद्यार्थी आता प्रत्येक वर्गात विद्यार्थी असतात त्यांची गुणवत्ता कशा पद्धतीने ओळखता आणि स्कॉलरशिपमध्ये त्यांची निवड करता? पीएम श्री राजश्री छत्रपती शाहू महाराज विद्यालय या विद्यालयामध्ये परिवर्तन स्पर्धा परीक्षा घेतली जाते आणि यावेळी कोणकोणती मुलं म्हणजे स्कॉलर आहेत, हुशार आहेत ती निवडली जातात आणि प्रत्येक इयत्ते म्हणजे पहिलीपासून घेतले जातात ते 8वी पर्यंत. मग प्रत्येक इयत्तेतून ते निवडल्यानंतर आता 7वीला स्कॉलरशिप झालेली आहे. मग ते आम्ही त्यांची निवड केली
जे स्कॉलर विद्यार्थी आहेत त्यांचे, आणि मग स्कॉलरशिपला त्यांचा अभ्यास करायला सुरुवात घेतली. आणि ते करताना प्रत्येक वर्गातून हुशार विद्यार्थी घेतले आणि ते एक वर्ग वेगळा केला आम्ही त्याचा. आणि आमचे सगळे जे शिक्षक आहेत 7वी 8वीचे सगळेजण आम्ही टीम वर्कने काम करतो. फक्त नियोजन मी करत होती आणि त्या नियोजनामध्ये आम्ही सांगू आता आम्ही मे महिना, गणपतीची सुट्टी म्हणा किंवा दिवाळीची सुट्टी, या सर्व सुट्ट्यांमध्ये सुद्धा आमची मुलं आणि आमचे शिक्षक इथे अध्यापन करण्यास येत असतात. आणि हे झालं मग ऑगस्ट पर्यंत, बाबा ऑगस्ट किंवा सप्टेंबर पर्यंत त्यांचं सिलेबस पूर्ण करणं, आणि ते सिलेबस पूर्ण केल्यानंतर त्यांच्यानंतर सरावासाठी प्रश्नपत्रिका सोडून घेतल्या जातात. आणि हे सर्व प्रश्नपत्रिकांचा जो काही खर्च आहे किंवा पुस्तकांचा जो काही खर्च आहे तो आम्हाला आमच्या शालेय प्रशासन जे आहे श्री कमलेश इंगळे सर, त्यानंतर आपल्या विषय मॅडम ह्या पुरवत असतात. आणि आमचे हो हे शक्य आहे समृद्धीकडून शिक्षणातून समृद्धीकडे, या हो हे शक्य आहे शिक्षणातून समृद्धीकडे, हे ब्रीदच वाक्य आहे. आणि हे वाक्य आपले माजी महापौर, आपले सध्याचे नगरसेवक, आपले सुधाकरजी सोनवणे साहेब यांच्या आशीर्वादाशिवाय, यांच्या मार्गदर्शनाशिवाय हे शक्यच नाही. आज आपण बघत आहोत, कालच रिझल्ट लागला आपल्या 8वीचा, ते NMSचा रिझल्ट लागला. त्याच्यामध्ये 38 पैकी 38 पास झालेले होते आणि त्यातमध्ये म्हणजे पात्र झालेले होते, आणि त्यामध्ये 32 विद्यार्थी हे आमचे गुणवत्ता यादीत आलेले आहेत. आणि शाळा समन्वयक श्री कमलेश इंगळे सर या सर्वांनी आपल्याला ह्या सर्व म्हणजे 7वीच्या स्कॉलरशिपच्या विद्यार्थ्यांसाठी म्हणजे झटून प्रयत्न करतात, शिक्षकही करतात आणि विद्यार्थी सुद्धा म्हणजे सुट्टीच्या काळामध्ये म्हणा, प्रत्येक सुट्टीच्या काळामध्ये पालकही तेवढे सहकार्य करतात. आता आपल्याला पालकांचं पण सहकार्य इथे मिळत आहे. त्यांच्याकडून आम्ही लिहून घेतो की बाबा या सुट्टीच्या काळातही हे क्लास चालू राहणार, आणि अशा तऱ्हेने हा अभ्यास चालू राहणार. आपली ही कष्टकरी समाजात वस्ती आहे, परंतु तरी सुद्धा पालकही समंजस्याने इथे पाठवतात. आम्ही शिक्षक सर्वजण त्यांचा सराव घेतो आणि असा रिझल्ट आपल्याला बघायला मिळतो. आता उद्या आमची 7वीची स्कॉलरशिपची परीक्षा आहे आणि त्यानिमित्त म्हणजे आता आजचा लास्ट दिवस आहे. आता उद्या बघूया काय होतंय ते. मुलांनी तयारी तर केलेली आहे पूर्ण. त्यांनी सांगितलं की स्कॉलरशिपला अनेक विद्यार्थी या ठिकाणी तयार केले जातात. हे सगळे विद्यार्थी बसले, विद्यार्थिनी सुद्धा आहेत. आपण थोडंसं जाणून घेऊया की त्यांना सुद्धा काय वाटतं ते. या ठिकाणी शिक्षकांनी सुद्धा सांगितलं की आपण स्कॉलरशिपला कशा पद्धतीने विद्यार्थ्यांची निवड करतो. आज या ठिकाणी विद्यार्थी बसलेले आहेत. हा विद्यार्थी हा स्कॉलरशिपला बसलेला. मला काय सांगशील की तू आज या स्कॉलरशिपमध्ये आज या ठिकाणी प्रशिक्षण घेतोय? आमच्या टीचरांनी खूप मेहनत करून प्रशासनाकडून की स्कॉलरशिप हे निमित्त चालू केले आहे. आम्हाला म्हणजे एकदम प्रोत्साहन मिळतो याच्यासाठी. आमच्या शिक्षणासाठी धन्यवाद. आता कसं आहे की शाळेतली परीक्षा, आपण बाहेर परीक्षेला जेव्हा जातो तेव्हा अभ्यासक्रमात कुठेतरी थोडासा बदल होतो, बरोबर आहे? तो जो बदल झाला, मग तुम्ही तो कसा अभ्यास करताय? आणि घरी आता तुम्ही कष्टकरी वर्गातले तुम्ही विद्यार्थी आहात, म्हणजे तू बालक आहे, छोटंसं घर आहे, त्या घरात तू अभ्यास कसा करतो? मग तुला सहकार्य कोणाचं मिळतं? माझ्या पप्पांचं सहकार्य मिळतो. आपण पाहतो की खाजगी शाळांमध्ये अनेक विविध योजना राबवल्या जातात, कोर्सेस सुद्धा तिथे दिले जातात, परंतु नेमके महानगरपालिकेच्या अशी एक शाळा आहे की ज्या शाळेमध्ये आज हे जे संपूर्ण जे विद्यार्थी आहेत हे कष्टकरी वर्गातले विद्यार्थी आहेत. म्हणजे या मुंबईमध्ये जे इमारती निर्माण होत असेल, कंपन्या निर्माण होत असेल किंवा कंपन्यांमध्ये काम करणारे कामगार आहेत, त्या कामगारांची ही मुलं आहेत. यांना ज्ञान मिळण्यासाठी या ठिकाणी अथक प्रयत्न केले जातात. असाच प्रयत्न या ठिकाणी सिमेन्स ऐक्य एज्युकेशन अँड वेलफेअर ट्रस्टच्या माध्यमातून सुद्धा केला जातोय. तर काय सांगाल, आज हे जे विद्यार्थी आज तुमच्या समोर जवळजवळ मला वाटतं 35 विद्यार्थी आज या ठिकाणी कोर्ससाठी आलेले आहेत आणि तुम्ही त्यांना मार्गदर्शन करताय, काय सांगाल? सर्वप्रथम मी सांगतोय की ही जे सिमेन्स ऐक्य एज्युकेशन आणि वेलफेअर ट्रस्ट जे आहे, ही सिमेन्समध्ये काम करणारे जे कामगार आहेत त्यांची जी युनियन आहे, त्या युनियन मार्फत ही सेवाभावी संस्था बनवली गेली आहे. आणि ह्या सेवाभावी संस्थेमार्फत गेली 25 वर्ष आम्ही
ठाणे, नवी मुंबई आणि उरण या ठिकाणी ज्या सरकारी शाळा आहेत या ठिकाणी विनामूल्य संगणक प्रशिक्षण देतो आणि गेली 10 वर्ष आम्ही हा विद्युत मित्र म्हणजे घरगुती काम करताना किंवा घरामध्ये विद्युत शक्ती वापरताना जी विद्युत उपकरणं आहेत त्या उपकरणांची सुरक्षित वापर, त्यांची निगा, त्यांची दुरुस्ती आणि त्यांच्यातनं ऊर्जा बचत हे कसं साध्य करावं यासाठी आमची संस्था दॅट इज सिमेन्स ऐक्य एज्युकेशन आणि वेलफेअर ट्रस्ट ही प्रयत्न करत आहे. आणि त्याच अनुषंगाने ही जी शाळा आहे छत्रपती शाहू महाराज PM छत्रपती शाहू महाराज विद्यालय ज्याने आम्हाला हा वर्ग उपलब्ध करून दिलाय आणि 2017 पासून आम्ही या शाळेशी संलग्न आहोत आणि त्या अनुषंगाने असे वर्ग आम्ही ह्या शाळेत वेळोवेळी घेत असतो. काय सांगशील बाळा, तू आज या ठिकाणी या कोर्ससाठी तू आलेला आहे आणि कोर्सचं नावच आहे विद्युत मित्र कोर्स. काय सांगशील विद्युत मित्र कोर्स संदर्भात? विद्युत मित्र कोर्स हा एक संस्था आहे. तरी या संस्थेने आम्हाला थोडी वायराची माहिती दिली आहे की घरात कोणताही प्रॉब्लेम आला तर याच्यानी या वायरीने कसं जोडावे हे आम्हाला या विद्युत कोर्स मध्ये शिकवले जाते. तर तसेच या विद्युत कोर्समुळे आम्हाला पूर्णपणे शिकवले जाते. हे विद्युत कोर्स आम्हाला वायरीचे खूप ज्ञान देते. अजून कोणतीही अशी घटना झाली की जशी की आग लागणे, वायर जळणे, तर अशी कोणती घटना झाली तर या घटनेत काय करायचे ते आम्हाला हे विद्युत मित्र कोर्स हे सांगते. बघा, त्यांनी सांगितलं की आपण म्हणजे अगदी छोटी छोटी घरं असतात, 10 बाय 10ची घरं असतात आणि त्याच्यामध्ये विद्युत पुरवठा केला जातो म्हणजे इलेक्ट्रिक सप्लाय दिला जातो. कधी कधी अचानक लोड ज्याला म्हणतो की जास्त जर सप्लाय झाला तर कदाचित शॉर्ट सर्किट सुद्धा होण्याची दाट शक्यता असते आणि मग आई वडील नोकरीला जातात, मग घरामध्ये हेच विद्यार्थी असतात. मग तिथे जर अशी घटना घडली तर त्याच्यातून आपण आणि आपलं कुटुंब, आपलं घर कसं सुरक्षित ठेवता येईल हे या विद्युत मित्र कोर्सच्या माध्यमातून या विद्यार्थ्यांना प्रशिक्षण दिलं जाते.